कोल्हापुरी तडकामध्ये आज आपण बघणार आहोत थंडगार अशी लस्सी. लस्सीचे आज आपण 2 प्रकार बघणार आहोत. मिक्सर जारमध्ये 10 ते 15 वेलदोडे आणि 6 ते 7 चमचे साखर घेतलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता आणि त्याची बारीक अशी पूड बनवून घ्यायची आहे. इथे मी घट्ट असं दही घेतलेलं आहे. 2 ग्लास लस्सी बनवणार आहे, त्या अंदाजाने मी दही घेतलेलं आहे. याच्यामध्ये सर्व आपण वेलदोडा आणि साखरेची पावडर मिक्स करायची आणि रवीच्या साहाय्याने आपण याला फिरवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये बर्फाचे तुकडे सुद्धा मी घातलेले आहेत आणि थोडं पाणी सुद्धा घातलेलं आहे. तुम्हाला जर जास्त घट्ट हवी असेल लस्सी तर तुम्ही पाणी घालू नका. यातील मी अर्ध मिश्रण जे आहे ते मिक्सर जारमध्ये घेतलेलं आहे. आपल्याला पहिल्यांदा पिस्ता आणि केशर या फ्लेवरची लस्सी बनवायची आहे, तर हे मी आधी 15 मिनिटं भिजत घातलेलं होतं. पिस्ता आणि केशर हे मिक्सरला आपण फिरवून घ्यायचं आहे. तर हा पहिला प्रकार आपला तयार आहे. तर आता आपण दुसरा प्रकार बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला राहिलेलं सर्व मिश्रण मिक्सर जारमध्ये घ्यायचं आहे. इथे मी रोज शरबत वापरलेलं आहे, हे मी 2 चमचे घेतलेले आहे. त्या जागी तुम्ही रूअफजा सुद्धा घेऊ शकता. हे सुद्धा फिरवून घ्यायचं आहे. वरून मी थोडंसं रोज सिरप घातलेलं आहे. तर हे दोन्ही प्रकार आपले तयार आहेत. याच्यामध्ये थंडगार असा बर्फ घाला याच्यामध्ये. आणि या उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे दोन्ही लस्सीचे प्रकार नक्की करून बघा. चवीलाही खूप छान लागतात. नक्की ट्राय करा.